अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील जिजाई प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वतीने भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते। या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेश इंगोले यांच्या हस्ते संपन्न झाले। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिजाई प्रायमरी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष श्री रमेश आबा कदम होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत धारोळकर, महावीर गोडभरले, आर.डी. जोगदंड, जिजाई प्रायमरी इंग्लिश स्कूलचे सचिव सुरेश कदम आणि जिजाई इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ शीतल मोरे या उपस्थित होत्या। डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, सी.व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीप प्रज्वलन व शीत कट करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांचे मने जिंकली। हे प्रदर्शन विद्यार्थी, पालक, प्रेक्षकांना आणि शिक्षक या सर्वांसाठी एक उत्तम शिकण्याचा अनुभव होता। सर्व विद्यार्थ्यांनी अनेक वैज्ञानिक माहिती त्यांच्या प्रयोगानुसार दिली। या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्ट्या मार्गदर्शन केले। या विज्ञान प्रदर्शनास पालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथिना मॅडम यांनी केले। तसेच हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंदांनी मेहनत घेतली। संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमटे, अंबाजोगाई। Centrifugal force. West water treatment plant. Wow. Industry water tank. Purified water in purified tank used in house. My project name is waste water treatment plant working model works here. How the waste water working model works here? Generate from 5 steps are included: big stone, small stone, cold tank, sand, water tank. Can you build a bacteria by this method? Viruses and bacteria? My name is Som. My name is Som. My project name is bottle से bottle को? वाह, क्या बात है, हाँ। बहुत ही खतरनाक चीज़ है। वाह, क्या बात है। नीचे वैक्यूम तैयार होता है और इसलिए वो अंदर खींचते हैं और नीचे आता है। My project name is the property of magnet. Today I am show property of magnet. My name is Sumit Zadav. My name is Arvind. A magnet has a pair of poles, North Pole and South Pole. Take a one bar magnet, tie with the help of thread and feed weight to the magnet show north and south direction of the earth. Like pole of a magnet repel to the each other and repels to the each other. Unlike pole attract to the each other. Take one iron pin and rub on the magnet. Time sometime. After some time. Magnet. Okay. Temporary magnet. Huh? Thank you. My name is I have one plastic bottle. Bottle have four side on hole. To put leak the bottle have bottle shower. Bottle लगाने के बाद पानी नहीं का? Air My name is Prithviraj. मैं 6th क्लास में पढ़ता हूँ। मेरे प्रोजेक्ट का नाम है एयर ऑक्यूपाइज स्पेस। हवा जगह लेती है। मेरे पास एक पानी की बोतल है, एक साइड से कटी हुई है और
और मैंने दूसरे साइड से इसको बलून लगाया। अभी मैं जैसे ही इसको पानी के अंदर डालता हूँ तो ये हवा बलून फूंकता है। इससे हमें यह समझ आता है एयर हवा को जहाँ भी जगह मिलती है वहाँ औरत जगह देती है। मेरे पास एक ग्लास है, मेरे पास एक ग्लास है, बॉटम साइड को डार्क पेपर मैंने दबा के रखा है। अभी मैं बाद में डुबाता हूँ तो कागज भीगेगा या नहीं भीगेगा। हाँ, क्या बात है, तो जादू है क्या? हमने इसको उल्टा करके डाला है। अभी मैं जैसे निकालता हूँ नहीं भीगा। इधर दिखाओ, इधर इधर दिखाओ। नहीं भीगा, इसका मतलब एयर प्रेशर एयर में वाटर जाने नहीं, एयर प्रेशर से वाटर ऊपर नहीं गया। Material required: 3 test tube, 3 iron nails, normal water, boil water, oil and calcium chloride. First take 3 test tube, name them A, B, C. Add normal water and place the iron nail and close the opening of test tube A with the help of tape. Add boil water and add few drops of oil and place the test tube of B. Add calcium chloride crystal and place the C. Observe this 3 test tube A, B, C. In class, my aim is to demonstrate how the static electricity is built up. प्रयोग करून टाकू डायरेक्ट. कशामुळे झाले? Static electricity charges याच्यामध्ये चार्जमुळे ते अट्रॅक्ट झाले ते काय कोणता करंट जनरेट झाला? static electricity. अरे बहुत बढ़िया. चलो. हाँ. My name is Ananda Rema. This name is fire alarm. Material required is 9-volt battery, one switch, wire, resistance, and a thermistor. I have taken my to get alarm. बहुत बढ़िया. कुठे वापरतात रे? Hospital, हाँ. school. लॉजेस है ना? बहुत बढ़िया. Good morning, everyone. My name is Shantan Sanjay Kadam. I am studying 7th class. My aim making a volcano through a chemical reaction. क्या बात है? हाँ. Material required: vinegar, baking soda, red food color, paper, one bottle with a wide mouth, and a rubber प्रयोग कर. band. ते काय? Vinegar. विनेगर. हाँ, caustic soda. अंदर का बाद में रिएक्शन होता है, वो बाहर आने को स्टार्ट होता है. बाहर आने को शुरू हुआ है. हे volcano. volcanoला काय म्हणतात मराठीत? ज्वाला. अरे बहुत बढ़िया. चलो. Hello sir, my name is Pulkit Sayyed. I am studying in 6th class. My project name is transported amplifiers. For the experiment, we need 1 glass of water, a spoon, milk, and a laser light. Take a laser light and observe the laser light. You can see
you can see that the laser light through in the path of water because we can clearly through objects that allow light to pass through them completely. Such objects are called transparent objects. Add 2 tablespoons काय होईल ना त्याची milk of equus. काय असतं त्याच्यात मिल्कमध्ये काय जात नाही ते पाच का होत नाही प्रोटीन्स असतात ओके ट्रान्सपरंट असल्यामुळं पाण्यातून जातं प्रोटीन्स पडल्यामुळं जात नाही हा ओके बोल My name is Pathan Hassan Afroz Khan. My name is Kedar Viraj. I am studying 6th class. My project name is Air is Burning. Air is the necessary of burning. One candle, one glass, and matches. इसको burn करना है. इस पे गिलास करना है. ये बुझ जाएगी. का इसमें जो एयर थी गिलास में तो वो जो कैंडल है उसने ऑब्जर्व करी. जैसे वो कैंडल प्रोजेक्ट ओके संसार माइंड को हाउ इट वर्क्स you can Today I like to describe what is microscope. Microscope is scientific instrument that uses lenses to magnify and reveal objects which human can see by the naked. There are many types of microorganisms. Here microscopes. Here I have compound microscope. It uses multiple lenses to magnification. This is eyepiece. This is lenses. This is mirror. This is adjustable knob. what is used Sunlight comes from what is used तो उपयोग काय we can see objects which कशासाठी उपयोग करू शकतो तुम्ही डे टू डे objects micro to see microorganisms. बहुत My name is Sayyid Karim. My project name is Air Oxygen in Space. My material required is two tube and 1 jar and 1 balloon. इसे हम जब अंदर हवा फूकते हैं ना तो ये फूलता नहीं, और जब ऐसा ऊपर नहीं ना तो बदल फूलता है. मतलब इसमें जब हम हवा फूकते हैं ना तो यहाँ से निकलती है, जब इसमें खींचते हैं ना तो इसके अंदर जाती है. उपयोग काय इसका उपयोग तू काय झालंय पुन्हा आपल्याला उपयोग काय डेली लाईफ स्पेस मध्ये उपयोग आहे का What is your project name? Mission. क्यों? There is water, split, light. What is this? का तसं काय दिसतं प्रतिमाशी का त्याची वापर Water. काय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय बोलतोस का रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा चला हा Good morning, sir. My name is Sarah. My project name is water purification. My project aim is cure or purified water. My project information is that stone sieve big particles of the dust. That pebbles sieve small particles of the dust. That sand sieve the tiny small particles of the dust. That coal is freeze the water, and cotton and filter paper are filter the water. I have dust water. नगरपालिकेला द्या म्हणा मॉडेल पिवळं पाणी पाजायला लागलं Our project name is photosynthesis. Information about photosynthesis. They can produce the
help of sunlight, and chlorophyll plant makes their food. What do you mean by synthesis? What is photon? What is synthesis? Photon means इसका प्लांट है ट्रांसफॉर्मेशन ओके चलो बहुत बढ़िया हां Organs inside the chest, like heart and lungs, are protected by bony cage or rib cage. This is the backbone. Backbone also called the spine or spinal cord, which is made up of 23 vertebrae. The spinal cord, which carries through the bone and runs from the column, is called the vertebral column. Can you show me a magic experiment? I will show you one magic experiment and one science experiment. Are you ready? Okay. मराठीत बोलू चालेल? माझ्याकडे एक रुमाल आहे, दिसतोय? या रुमालाचा मी तुम्हाला प्रयोग सांगणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित झालंय पण तरी सांगतो. मी योगेश्वरी शाळेमध्ये शिक्षक आहे आणि माझा परिचय करून दिला गेला. त्यावेळेला दोन्ही वेळा सांगितलं गेलं की मी विज्ञानाचा शिक्षक आहे. नो, आय एम सॉरी, मी इतिहासाचा शिक्षक आहे. मी शाळेमध्ये इतिहास शिकवतो पण मला विज्ञानाची खूप खूप आवड आहे. माझ्या लहानपणापासून मी विज्ञानाचं काम करत आलोय आणि महाराष्ट्रभर मी विज्ञानाचा प्रसार करण्याचं काम करतो. आय एम अ सायन्स कम्युनिकेटर. मला जरी इतिहास विषय असला तरी मला खूप सारे छान छान प्रयोग येतात. मला सायन्सचे किमान 200 एक्सपेरिमेंट येतात जे मी तुम्हाला शिकवू शकतो. यातले किमान 10 or 20 एक्सपेरिमेंट आम्ही त्या लॅब सोबत आपल्या भागातल्या 45 शाळांना शिकवले. आमच्याकडे सायन्स सेंटर आहे. मी पालकांसाठी सांगतोय, आमच्याकडे योगेश्वरी शाळेमध्ये आमच्या संस्थेनं, जशी तुमची संस्था विद्यार्थ्यांसाठी काम करते तसं आमच्या योगेश्वरी संस्थेनं सर्व बीड जिल्ह्यासाठी एक सायन्स सेंटर काढलंय. आणि या सायन्स सेंटर मध्ये तुम्हाला आता प्लॅनेटोरियम सुद्धा पाहायला भेटेल. आता उद्घाटन 28 फेब्रुवारीला सायन्स सेंटर मध्ये प्लॅनेटोरियमचं उद्घाटन झालंय. जे स्टुडंट आता 6वीला आहे, 6, 7, 8, 9 आणि 10 चे स्टुडंट आहेत, या सगळ्या स्टुडंटना त्यांच्या सायन्सच्या सिलेबस मध्ये शेवटचा जो लेसन आहे तो ऍस्ट्रॉनॉमीवर आहे. ऍस्ट्रॉनॉमी उदाहरणार्थ 6 चा लेसन आहे युनिवर्स, 8 चा लेसन आहे लाईफ ऑफ स्टार, लाईफ सायकल ऑफ स्टार, 9 चा लेसन आहे टेलिस्कोप्स आणि 10 चा लेसन आहे स्पेस मिशन्स. या सगळ्या ऍस्ट्रॉनॉमीच्या विषयावर खूप मोठा 2.5 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आपल्याकडे झालाय. हे तारांगण तुम्हाला पाहायचं असेल तर मुंबईला जावं लागतं, इथून हैदराबादला जावं लागतं, नागपूरला जावं लागतं. पण आता मराठवाड्यातल्या कोणत्याही मुलांना, शाळांना इकडे जाण्याची गरज नाहीये. अंबाजोगाईमध्ये तुम्हाला अत्यंत कमी दराच्या तिकिटामध्ये सायन्स सेंटर आणि तारांगण म्हणजे प्लॅनेटोरियम पाहायला भेटेल. तुम्ही जर माझ्याशी मैत्री कराल तर मी तुम्हाला दुर्बिणी बनवायला शिकू शकतो. टेलिस्कोप मेकिंग, आय एम अ टेलिस्कोप मेकिंग मॅन. मी आतापर्यंत तालुक्यातल्या 50 शाळांना टेलिस्कोप बनवून दिले आहेत आणि 48 विद्यार्थ्यांनी माझ्याकडून टेलिस्कोप बनवायला शिकले आहेत.
जर तुम्हाला टेलिस्कोपचा अभ्यास करायचा असेल, जसं आता सरांनी मगाशी बोलताना सुनीता विल्यम्सचं नाव घेतलं. सुनीता विल्यम्स ऍस्ट्रोनॉट आहे. ऍस्ट्रोनॉट बनण्याची पहिली पायरी आहे तुम्हाला आकाशाचा ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करायला लागेल. आणि तो करायचा असेल तर तुम्ही आमच्या सायन्स सेंटरला जरूर या, व्हिजिट करा, आमच्याकडे भेटा, मला तुमच्या शाळेत बोलवा, मी तुम्हाला इथं येऊन ते शिकवायला तयार आहे. कधीतरी मी सरांना विनंती करेन की कधीतरी रात्रीच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला शाळा भरवा, या मैदानात बसूया आणि आकाशातले ग्रह तारे म्हणजे काय असतं हे आपण सगळे समजावून घेऊया. यासाठी मी नक्की येईन. अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. आपण पक्ष्यांचा अभ्यास करू शकतो. मी चांगला पक्षी मित्र आहे, मी चांगला ऑर्निथोलॉजिस्ट आहे, म्हणजे मी चांगला पक्ष्यांचा अभ्यास करतो. मी चांगला हार्पिटॉलॉजिस्ट आहे, म्हणजे मी अंबाजोगाई शहरात आणि परिसरातल्या साप आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करतो, त्यांना वाचवतो, त्यांना जंगलात नेऊन सोडतो. मुलांना मी ट्रेकिंग शिकवतो, मुलांना मी सायन्स खेळण्या शिकवतो. हे सगळं मी का सांगतोय? हे मगाच्या प्रश्नाचं उत्तर आहे जे सरांनी सुरू केलं होता प्रश्न. डॉक्टर साहेबांनी विचारलं की तुम्हाला मोबाईल मुलांच्या हातातून काढून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? मोबाईल मुलांना जर हातातून काढून घ्यायचा असेल तर मुलांना हॉबीज शिकवल्या पाहिजेत, वेगवेगळे छंद शिकवले पाहिजेत. मला अभिमान आहे सांगायला, तुम्हाला अभिमान वाटतो की हे एक्सपेरिमेंट मी केलेत. माझा मुलगा आता 4थीला आहे, तो एकदाही मोबाईल मागत नाही, दिवसभरात नाही, कधीच नाही, एकदाही मोबाईल मागत नाही. मोबाईल माझे त्याचे घरात पडून असतात, माझ्या बायकोचा, ती पण शिक्षिका आहे, तो कधीच मोबाईल मागत नाही. तो पक्ष्यांचे फोटो काढत बसतो, ऑब्झर्वेशन करतो, दुर्बीण अभ्यास करत बसतो, खेळण्या जोडत बसतो. 4-4 तास घरी एकटा असतो. माझ्या घरात टीव्ही पण नाही. 4-4 तास घरात एकटा असतो, माझ्या घरात टीव्ही पण नाही. का बर? हे सगळं का घडतं याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय. जो प्रश्न मगापासून मांडत आलो आपण, याचं उत्तर हे आहे जे मगा सरांनी सांगितलं. तुम्हाला तुमच्या मुलांना वेळ द्यावा लागेल. वेळ कसा द्यावा आणि त्यांना काय शिकवावं हा प्रश्न तुम्हाला पडेल. या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधलंय. तुम्हाला पालकांना म्हणून एक वेबसाईट सांगतो, फक्त साधी वेबसाईट, सर्वांनी लक्षात ठेवा. अरविंद गुप्ता टॉईज नावाची टॉईज आहे, एक साईट आहे, वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जर जाल तर 1500 प्रकारचे वेगवेगळे प्रयोग तुम्हाला मोबाईलवर दिसतील. मुलांना मोबाईल बघायचा आहे ना, त्यांना सांगा चल आपण दोघं मिळून बघू, आणि त्यांना मोबाईल लावून द्या, अरविंद गुप्ता टॉईज लावून द्या, त्यातला एक प्रयोग द्या, तो प्रयोगाचं साहित्य असेल आणि लगेच प्रयोग करायला शिकवा. त्यातले 2च प्रयोग मी तुम्हाला सांगतो, एक मॅजिकचा आणि एक कागदाचा. साधा एक न्यूज पेपर जर मला मिळाला, साधा न्यूज पेपर पूर्ण पाहिजे, साधा असा पूर्ण न्यूज प्रश्न पूर्ण जोड असा आहे नाही, ठीक आहे. 2च प्रयोग, एकच प्रयोग सांगतो, न्यूज पेपर अवेलेबल नाहीये. जेव्हा दुसऱ्या वेळेला तुम्ही मला बोलवाल तेव्हा तुम्हाला 2 तास काय, 4 तास काय, 10 तास काय, तुम्ही जर म्हणलात तर 1 आठवडाभर मी तुम्हाला दररोज प्रयोग शिकवू शकतो. इतके प्रयोगांचं सामान आपण सहज कचऱ्यातनं जमा करतो. एक मॅजिक दाखवतो आणि मग कुणीतरी मला सांगायचं की ही मॅजिक कशी झाली. ओके, विचार करून बघायचं आणि सांगायचं. आता मी इकडे बोलतो कारण मला इथे उभारून बोलता येणार नाही, तुम्हाला माझा आवाज येईल. तुमच्याकडे हा असा, आता माझ्याकडे काय आहे, हा रुमाल आहे. आता या रुमालाची मी गाठ बांधणार आहे. ती गाठ अशी गच्च पकडायला एका मुलाच्या हातात देणार आहे आणि मी इकडून मंत्र म्हणून किंवा जादू करून मी ती गाठ सोडणार आहे. बघा होऊ शकतं का? व्हेरी गुड, थँक्यू, नाही ठीक आहे. तुम्हाला वेळ नाही, मला माहित आहे तुमच्याकडे वेळ कमी आहे, माझ्याकडे प्रयोग खूप आहेत, पण मी ते सगळे दाखवत बसणार नाही. पहिल्यांदा मॅजिकचा प्रयोग दाखवतो, चालतंय? तुझं काय नाव आहे? ये वैष्णवी. वैष्णवी इकडे येते मला मदत करायला. आणि आता मी वैष्णवीच्या हातामध्ये, वैष्णवी हा रुमाल तपासून बघ, याच्यात काही प्रॉब्लेम आहे का. सिंपल रुमाल आहे, कॉमन आहे. आता हा सिंपल रुमाल आहे, या सिंपल रुमालाची मी 2 टोकं पकडली आहेत, मी त्यांना असं फिरवलंय. आता त्याचा धागासारखा, दोरीसारखा भाग तयार झालाय. आता मी एक गाठ मारली इकडे, ती एक गाठ दिसते, एक गाठ. त्याच्यानंतर मी आता दुसरी गाठ मारतोय, ही दुसरी गाठ मी तशी मारलीये आणि ही गाठ मी आता पक्की करून घेणार आहे, जास्तीत जास्त पक्की, म्हणजे ती सुटली नाही पाहिजे सहजासहजी. बघा मी आता ही गाठ काय करतोय, पक्की करून घेतोय, म्हणजे फिट करतोय, एकदम टाईट करून घेतोय.
आता मी वैष्णवीला विचारणार आहे की वैष्णवी ही गाठ टाईट आहे का चेक कर. इज इट टाईट? येस. ओके. आपण इकडे, तू इथे धर, मी इकडे धरतो, आपण ओढून बघू की ही गाठ आणखीन पक्की बसते. मी सरांना सांगणार आहे की पुश करून बघा, की प्रेस करून बघा की गाठ टाईट आहे का. ओके. येस. सरांनी पण टाईट केली, वैष्णवीने पण टाईट केली गाठ. आता मी काय करणार आहे मग, मी आता या रुमालाचा हा जो उकललेला भाग आहे मी असा ओपन करणार आहे. ही गाठ मी इथे लपवणार आहे, अशी आतमध्ये मी लपवणार आहे. आणि पुन्हा वैष्णवीला सांगणार आहे की प्रेस करून बघ की गाठ पहिल्यासारखीच प्रेस टाईट आहे का. सरांना पण सांगणार आहे की सर गाठ टाईट आहे का. ओके. आता मी ही गाठ काय करणार आहे, वैष्णवीला सांगणार आहे की अशी दोन्ही हातामध्ये गच्च पकडायची आहे, सोडायची नाही. ओके. चल पकड, दोन्ही हातामध्ये गच्च पकडायची आहे, सोडायची नाही. आणि आता माझे हात कुठे आहेत, दूर आहेत ना, मी दूर आहे ना आता वैष्णवी पासून, रुमालापासून मी दूर आहे ना. पण आता बघूया की वैष्णवी, जल तू जलाल तू आई बला को टाल तू जय काली महाकाली तेरा वचन जय काय छू. मी वैष्णवीच्या हातातली गाठ आता काय केली आहे, सोडलेली आहे. दिसलं का तुम्हाला सोडलेली. सोडायची असती तर काय करायला पाहिजे होतं, तिचा हात काढायला पाहिजे होता, रुमाल घ्यायला पाहिजे होता, दोन्ही गाठी व्यवस्थित कोडायला पाहिजे होत्या. पण मी इतक्या दुरून तिची गाठ मी सोडून दिली आहे. तुम्हाला विश्वास बसत नाही ना, तर बघा आता फक्त थांब 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 थांब, तुझ्या आता धर, मी फक्त हा एक पदर पकडलाय बघा, आणि आता सोड. हे बघा गाठ सुटलेली आहे. आता मला सांगा, ही मॅजिक तुम्हाला कळली का. नाही कळली ना, मग लक्षात घ्या, ही मॅजिक शोधणे म्हणजे सायन्स. दुसरं काही नसतं सायन्स म्हणजे. सायन्स शिकणे म्हणजे काय. थँक्यू वैष्णवी. सायन्स म्हणजे काय असतं, सायन्स म्हणजे रिझन बिहाइंड द इन्सिडेंट. दुसरं काहीच नसतं. एखादी गोष्ट का घडली याचा अभ्यास करणे, त्याच्या मागचा शोध घेणे म्हणजे सायन्स. ज्यांना सायन्स कळतं याचा अर्थ काय, ते कोणत्याही घडलेल्या घटनेच्या मागचं कारण शोधतात. आणि ज्यांना सायन्स कळत नाही याचा अर्थ काय, त्यांना त्या घटनेच्या मागे, त्या घडलेल्या इन्सिडेंटच्या मागे कोणतं रिझन आहे ते समजत नाही. आता विचार करा, मला असे खूप सारे प्रयोग येतात, जादूचे प्रयोग येतात, विज्ञानाचे प्रयोग येतात. हे प्रयोग आपण शिकले पाहिजेत, तेव्हा आपल्याला सायन्स कळतं. आणि सायन्स कशात पण आहे, सायन्स कशात सुद्धा आहे. रुमालात विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं जो हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष कदम सर, सचिव सुरेश कदम सर, ज्यांनी आताच आपल्याला एक नवी ऊर्जा आणि ब्रेन वॉश केला, असे आमचे स्नेही डॉक्टर इंगोले सर, उपस्थित मंच, या लोकशाहीचा चौथा स्तंभ आमचे पत्रकार बांधव, ज्या मुलांनी कल्पकतेच्या दृष्टिकोनातून काही प्रयोग साकारले, असे सर्व चिमुकले, त्यांचा प्रयोग पाहण्यासाठी आलेले सर्व पालकवृंद, आणि ज्यांनी खूप सारी मेहनत घेऊन या विद्यार्थ्यांना घडवलंय असं पूर्ण जिजाई प्रायमरी इंग्लिश स्कूलचा स्टाफ. प्रथमतः सर्वांचं मी कौतुक आणि अभिनंदन करू इच्छितो. कारण विज्ञान प्रदर्शन भरवणं आणि त्याच्या मागचा उदात्त हेतू नेमका काय आहे. कारण 21वे युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. तंत्रज्ञान, आजचं विज्ञान, सायन्स ऑफ टुडे इज टेक्नॉलॉजी ऑफ टुमॉरो. आजचं विज्ञान हे उद्याचं तंत्रज्ञान आहे. 21st सेंचुरी एज्युकेशन मध्ये काही थीम आहे, त्यामध्ये मुख्यत्वे 3 गोष्टी आहेत. मुलांचा दैनंदिन विकास कसा व्हायला पाहिजे, मुलांना कुठल्या समस्या येत आहेत त्या बाबतीत आता इंगोले सरांनी अधिक असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. पण नेमकं मुलांच्या पुढे समस्या काय आहेत,
आज मुलांच्या पुढे समस्या आहे. थोडस पाठीमागच्या विद्यार्थ्यांनी थोडं शांत बसायचंय. Pay attention and listen to sir. What sir is saying. आजचा सर्वात मोठा विषय जर आहे तर तो आहे विद्यार्थ्यांसमोरील समस्या आणि पालकांसमोरील आव्हाने. खूप मोठं चॅलेंज घेऊन आज पालक काम करतो आहे. आणि नेमकं काय होतंय, विद्यार्थ्यांना कशी दिशा द्यायची. ज्यावेळेस आमच्याकडे पळण्याचा वेग आहे, खूप पळण्याची ताकद पण आहे, पण त्या ताकदीला जर जोड पाहिजे असेल ती म्हणजे वेगाची आणि दिशेची. आणि या सर्व भूमिका आपल्याला जाणून घेण्यासाठी 21st सेंचुरी एज्युकेशन मध्ये आम्ही हे काम करतो आहोत. जात धर्म पंथ गरीब आणि श्रीमंत या सर्व 4-5 गोष्टीला फाटा देऊन शिक्षण प्रणालीमध्ये काम करत असताना जी वाटचाल जिजाई प्रायमरी इंग्लिश स्कूलची आहे ती अगदीच वाखाणण्याजोगी आहे. सर्वसामान्य माणसाच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी शिकता यावं ही त्यांची महत्वाकांक्षी भूमिका आहे. आणि त्यामधून विद्यार्थी बोलके कसे होणार आहे, विद्यार्थ्यांना नेमकं कुठपर्यंत पोहोचवायचं आहे. हो, प्रत्येक जण जिज्ञासू वृत्तीनं काम करतोय, पण त्याच्यासाठी दिशा ही खूप महत्वाची आहे. आणि त्याच दिशेसाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून काम करणं अपेक्षित आहे. म्हणूनच 21st सेंचुरी एज्युकेशनच्या थीम मध्ये पहिला पॉइंट असा आहे, यू ऑल्सो प्रिपेअर सम स्टुडंट अँड वी ऑल्सो. आम्ही पण काही विद्यार्थी घडवतो, तुम्ही पण विद्यार्थी घडवत आहात, पण घडवण्यामागचा हेतू काय. सो फर्स्ट मोटो इज दॅट यू प्रिपेअर सम स्टुडंट फॉर टेक्नॉलॉजी विच इज नॉट इन्व्हेंट टुडे. आज विकसित नाही झालेली जी काही संकल्पना आहे, जी काही एखादं विकसित झालेलं गोष्ट नाही, त्याला विकसित करण्यासाठी शिकायचंय. अर्थात तुम्हा आमच्या मुलांना आज काय व्हायचंय तर अक्षरशः सायंटिस्ट व्हायचंय. वैज्ञानिक दृष्टिकोन मनात बाळगायचा आहे आणि एक शास्त्रज्ञ म्हणून जगाच्या समोर यायचं आहे. वेगवेगळे प्रयोग पाहिले. ह्या बाजूच्या रूम मध्ये चंद्रयान 3 पण पाहिलं आम्ही. चुंबकाचं महत्व बघितलं, पाण्याची घनता पाहिली, हवेचा दाब पाहिला. अशा विविध गोष्टीवर या प्रयोगाच्या माध्यमातून आपली कल्पक आणि जिज्ञासू वृत्ती मुलांच्या माध्यमातून समोर आली. पण मुलांना आणखीन काय पाहिजे. माझं मूल हे इथं शिकलं पाहिजे, माझं मूल हे झालं पाहिजे, माझं मूल ते झालं पाहिजे, ही जे आपल्या मनातला जो काही प्रश्न आहे हा आपल्याला स्वतःला गोंधळून टाकणार आहे. म्हणून मी माझं पहिलं वाक्य टाकले तुमच्या समोर, विद्यार्थ्यांसमोरील समस्या आहेत आणि पालकांसमोरील आव्हाने. विद्यार्थ्यांना खूप समस्या आहेत. गोंधळून चालला विद्यार्थी, कुठल्या फील्डमध्ये जाऊ. हजारो लोक बेकार आहेत, बेकारीचा तर कळस झालाय आणि महागाईनं तर दुप्पट कळस केलाय. मागं आम्ही एका ठिकाणी वाचलं होतं, ह्या 21व्या युगात नेमकं घडणार आहे काय आणि पुढची वाटचाल राहणार आहे कशी. बैलाची किंमत बकऱ्याला येणार आहे, बकऱ्याची किंमत कोंबडीला येणार आहे. अर्थात सांगायचं तात्पर्य एवढाच आहे, महागाई कळस करणार आहे. आणि ती आज तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो जनजीवनात ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजायला. खूप महागाई झाली. मग आता महागाई झाली म्हणून आपण सवयी आपल्या कमी केल्यात का, खाणं पिणं कमी केले का, ते कधीच कमी होणार नाही. मग काय करावं लागेल तर त्याच ठिकाणी आम्हाला उत्पन्न वाढवावं लागेल, पर्यायच नाही दुसरा. हाय प्रोफाईल लाईफस्टाईल जगायचं आहे तर त्यासाठी पैसेच लागतात. आर्थिक उन्नती होण्यासाठी आमच्याकडे ज्ञान संपादन करणं खूप अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच गोष्टीनुसार आम्हाला आमचं मूळ उदात्त हेतू 21st सेंचुरी एज्युकेशनचा, जस्ट यू हॅव टू प्रिपेअर युअरसेल्फ फॉर टेक्नॉलॉजी विच इज नॉट इन्व्हेंट टुडे. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं गरजेचं आहे. ही गोष्ट अशी का होते, आज एखादा बल्ब पेटला, बल्ब पेटवण्यासाठी एडिसनला खूप सारा प्रयत्न करावा लागला. 2000 वेळेस प्रयोग केले, त्यावेळेस कुठं बल्ब चालू झाला. आजूबाजूचा सर्व आपला समाज जो आहे तो निगेटिव्ह आहे. अरे म्हणे काय 2000 वेळेस प्रयोग करतोस, किती वेळेस अपयशी झालास. हे अपयशी झालास म्हणून नाही,
तर तो स्वतः म्हणाला मी अपयशी झालो नाही, तर बल्ब पेटवण्याचा प्रयोग जो केलाय मी त्याची पायरी होती ती 2000वी वेळेसची पायरी होती आणि त्या पायरीवर मी पोहोचल्यानंतर माझा बल्ब पेटला. यश हे एका दिवसात नाही मिळत, पण एके दिवशी नक्की मिळतं हे मात्र तितकंच खरं आहे. प्रयत्नांती परमेश्वर आहे, प्रयत्न करावा लागेल. हार्ड वर्क अँड सॅक्रिफाईस आर द कीज ऑफ सक्सेस. यशाची जर गुरुकिल्ली पाहिजे असेल तर तुम्हाला कठीण परिश्रम आणि आत्मसमर्पणाची भूमिका पाहिजे. आम्ही सर्वांनी 3 इडियट्स चित्रपट पाहिलाय, मुलांनी सुद्धा बऱ्याच पाहिला असेल. पाहिला का रे मुलांनो 3 इडियट्स? जर पाहिला नाही तर पाहून घ्या. 3 इडियट्स चित्रपटाचा शेवट ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी लेह लडाख या ठिकाणचं स्कूल त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं. मग शास्त्रज्ञ कुठं जन्माला येतो? तर शास्त्रज्ञ जन्मण्यासाठी तुमच्यासारखी आई प्रवर्त असते, म्हणूनच शास्त्रज्ञ जन्मतो. त्याचं एक उदाहरण, हे कुठली आख्यायिका नाही किंवा कथानक नाही, रिअल वास्तवातल्या गोष्टी आहेत त्या तुमच्या समोर मांडतो आहे. यवतमाळ जवळ ज्ञानगंगा फाउंडेशन म्हणून एक स्कूल चालतं. आता आमच्या जिजाई प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये आमच्याकडे जर तुम्ही प्रवेशासाठी एखादा विद्यार्थी घेऊन आला तर आम्ही त्याच्या अगोदर टेस्ट घेतो, परीक्षा घेतली जाणार. मुलांना जर मार्क कमी असतील तर आम्ही सांगणार नाही म्हणे तुमचा मुलगा फार काही ब्रिलियंट नाही आणि त्याला तुम्हाला प्रवेश दुसऱ्या शाळेत घेऊ शकता. अगदी काहीच येत नसेल तर आम्ही त्याला नाकारतो. पण ज्ञानगंगा नावाच्या फाउंडेशन मध्ये ज्याला काहीच येत नाही अशा मुलांना प्रवेश दिले जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल काहीच येत नाही म्हणल्यावर कसं प्रवेश दिला जाईल? हो, ज्या मुलांना जिथं तुम्ही आता पाडे विचारलं जाईल किंवा कुठले शब्द विचारले जातील यातलं नाही काय आलं तर काही हरकत नाही, पण त्याला त्याच्याकडची कल्पकता जर असेल, त्याला जर एखादी वस्तू खोलून बरोबर बसवता येत असेल तर तशा मुलांना तिथं प्रवेश दिला जातो. आणि त्या स्कूलचे डायरेक्टर आहेत ते लेह लडाखची जी शेवटची स्कूल आपल्याला पाहायला मिळाली ती 3 इडियट्स मधली फुंगसुक वांगडू हा जो 3 इडियट्सचा त्यांनी जी स्कूल ओपन केली त्या स्कूल मधला एक टीचर आहे आणि त्या टीचरचं नाव आहे अजिंक्य कोत्तावार. मग फक्त अजिंक्य कोत्तावार हा एवढा मोठा माणूस आहे म्हणून तेवढ्यावर गेलं का? नाही ना. त्याच्या अगदी मुळाशी ज्यावेळेस आम्ही पाहिलं, त्याची मुलाखत घेतली, त्यावेळेस नंतर लक्षात आलं की नेमका अजिंक्य कोत्तावार हा असा प्रवास अजिंक्य कोत्तावारचा आहे. अजिंक्य कोत्तावारांची मुलाखत घेत असताना तुमच्यासारखीच एक आई अजिंक्य कोत्तावारची, वडील पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीला, आई गृहिणी. यवतमाळ म्हणजे विदर्भाचा भाग आहे, फार काही उत्पन्नाचा सोर्स नव्हता आणि त्या ठिकाणी आईला वाटलं की माझं मूल शिकेल का. आम्ही नर्सरी पासून प्ले ग्रुप पासून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे धडे देतो. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, फर्स्ट, सेकंड ह्या पायऱ्या आहेत. पण अजिंक्य कोत्तावाराची पायरी ही पहिली, दुसरी, पहिलीला थोडे दिवस शाळा केली, दुसरी केलीच नाही, तिसरीला थोडे दिवस शाळा केली, पुन्हा मग तिसरी अशी तशी संपली की चौथीला प्रवेश सुरू झाला. 4 वर्षात 2 वर्ष शाळा करणारा अजिंक्य कोत्तावार आईला वाटतं माझं मूल शिकल का. आज तुमच्याही मनामध्ये खूप सारा प्रश्न आहे. इतरांचे प्रयोग पाहिल्यानंतर वाटलं असेल मनाला की माझ्याही मुलाचा छान प्रयोग झाला का, माझाही मुलगा असंच करेल का, माझ्याही मुलाच्या प्रयोगाचं कौतुक होईल का, किंवा माझ्याही मुलाचं नाव फेसबुक, सोशल मीडियावर किंवा दैनिक वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळेल का. ही साहजिक आहे, तुमचीही भूमिका आहे. अजिंक्य कोत्तावारांच्या आईला असंच वाटायचं आणि त्यांनी इतरत्र फिरत असताना एका ज्योतिषी महिलेकडे आपला हात दाखवला आणि म्हटले, हो ज्योतिषीबाई माझा मुलगा शिकेल का हो. त्यावेळेस ज्योतिषीबाईंनी उत्तर दिलं, अहो म्हणे तुम्ही काय एवढं ताण घेताय, तुमचा तो मुलगा खूप मोठा होणार आहे. आईच्या मनाला दिलासा मिळाला, तरी पण राहुला नाही आणि परत विचारलं खूप मोठा म्हणजे नेमकं काय होणार आहे माझा मुलगा. त्यावेळेस आईला उत्तर ऐकायला मिळालं की शास्त्रज्ञ होणार आहे. शास्त्रज्ञ म्हटल्यानंतर ह्या आपल्या आईला माहित नव्हतं की कोण असतं शास्त्रज्ञ, पण फक्त डोक्यात एकच विषय ठेवला, तुम्ही माझा मुलगा ना आता काय होणार आहे, शास्त्रज्ञ होणार आहे. आणि एवढा एक शब्द उराशी बाळगून आईने आपल्या लेकराला संगोपन केलं, वाढवलं. आणि मुलाच्या खिशामध्ये एक कागद मुलाने ठेवला. घरी गेल्यानंतर डोक्यावर हात फिरवून सांगितलं, बाळा तू आता खूप मोठा होणार आहेस. त्याला सुद्धा माहिती नव्हतं. त्याने म्हणते, आई मी काय होणार आहे. तर त्यावेळेस उत्तर मिळतं, तू ना शास्त्रज्ञ होणार आहे.
एवढा शब्द ऐकतो, पण ते विसराळू हा स्वभाव माणसाचा आहे, त्याला पण लक्षात येत नव्हतं. परत एका ठिकाणचं शास्त्रज्ञ नाव कापून आपल्या खिशात ठेवणारा अजिंक्य कोत्तावार. आम्ही प्रत्येक मुलाला विचारतो, तुला काय बनायचं? एखाद्या वैज्ञानिक दृष्टिकोन जर समोर असेल तर आमचा त्याला प्रश्न जातो, तुला काय होतं रे, काय व्हायचंय तुला? सायंटिस्ट व्हायचंय का? तुला डॉक्टर व्हायचंय का? तुला इंजिनियर व्हायचंय का? अनेक प्रोफेशन आहेत. आफ्टर 10 636 वेज आर देअर. 10वी नंतर 636 वाट आहेत. त्या वाटेपैकी कुठली तरी एक वाट निवडायची आणि त्यानुसार आमचं मार्गक्रमण करायचं. पण अजिंक्य कोत्तावारांनी तसं म्हटल्यानंतर आता मी शास्त्रज्ञ होणार आहे. आई काय असतं ग असं म्हटल्यानंतर एका वर्तमानपत्रावरचं शास्त्रज्ञ नाव कापून अजिंक्य कोत्तावारांनी ते खिशात ठेवलं. तुम्हा आम्हासारख्या माणसाने विचारल्यानंतर परत उत्तर, तुला काय बनायचं रे अजिंक्य? मला ना शास्त्रज्ञ बनायचं. हे त्याचं उत्तर यायचं. हे वाचा तुम्ही. नीट वाचता सुद्धा येत नव्हतं. 4थीचा विद्यार्थी आणि वय वर्ष 4थीला असताना मनात रुजलं, आईने ते रुजवलं की बाबा तुला शास्त्रज्ञ व्हायचंय. आणि त्याच बेसवर अजिंक्यनी प्रवास सुरू केला आणि 3 इडियट्स चित्रपटामध्ये ज्या फुंगसुक वांगडूची स्कूल लेह लडाख मध्ये होती त्या ठिकाणी त्यांचा 8 वर्ष जॉब करून स्वतःची फुंगसुक वांगडू अर्थात महाराष्ट्राचा फुंगसुक वांगडू म्हणून अजिंक्य कोत्तावारची वर्णी ही लागली. हा जो फुंगसुक वांगडू अजिंक्य कोत्तावार झाला, त्याच्या मागे जर कोण असेल तर फक्त त्याच्या मागे आई आहे. आज त्याच्या नावावर 22 पेटंट आहेत. हा सोलारच्या माध्यमातून आम्ही इथं पाहिलं, सोलारवरचे अनेक उपकरणं मुलांनी तयार केले. पहिला शोध लावलाय त्याच्या वडिलांसाठी. वडील बसनी प्रवास करत होते आणि जुना नोकियाचा मोबाईल जो आता काही दिवसानंतर आपल्याला घ्यावा लागणार आहे, अँड्रॉइड बंद करून तोच घ्यावा लागणार आहे आता छोटा. तर असा हा छोटा मोबाईल 1110 नोकिया हा कंपनीचा मोबाईल, पण बॅटरी लो व्हायची, प्रवासात बॅटरी टिकायची नाही. मग पहिला शोध लावला त्याने आपल्या स्वतःच्या वडिलांसाठी, चालत्या बस मधून आपला मोबाईल चार्ज करणे. छोटा डायनामा सेट केला आणि त्याला बस मधून प्रवासाच्या माध्यमातून डायनामा फॅन फिरायचा आणि त्याच्यामधून एनर्जी जनरेट व्हायची आणि मोबाईल चार्ज व्हायचा. असे एक नाही तर 22 मोठे मोठे पेटंट आज त्यांच्या नावाने आहेत. महाराष्ट्रातला आता नव्याने जो सध्या हयात आहे अशा पद्धतीचा शास्त्रज्ञ म्हणून अजिंक्य कोत्तावारची वर्णी. असे खूप सारे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. एक तर अशिक्षित परिवार. आज तर आपल्याकडे अशिक्षित असं कोणीच नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन मनी बाळगणं, त्याला तशा पद्धतीनं प्रवासासाठी दिशा दाखवणं, ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी येतात. हे तंत्रज्ञानाचे आणि तंत्रस्नेही बनणं. कारण आताच मी तुम्हाला सांगितलं की आजचं विज्ञान हे उद्याचं तंत्रज्ञान आहे. सायन्स ऑफ टुडे इट्स टेक्नॉलॉजी फॉर टुमॉरो. मग पहिला उदात्त हेतू एक झाला 21st सेंचुरी एज्युकेशन मधला की तंत्रस्नेही बनायला पाहिजे. आज तुम्हाला कमी समजते पण मुलांना मोबाईलचं सगळं समजते. मुलं मोबाईलच्या प्रत्येक ऍपला त्यांनी फॉलो करतात. आता सर्वांनी खूप सारं मानसोपचार तज्ञ आहेत, त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त नाही बोलू शकणार, पण एक गोष्ट तुम्हाला मी नक्की सांगतो, आज तुमच्या मोबाईल हातातला त्यांच्या हातातला तुमची घ्यायची कुणाचीच हिंमत नाही. काय आहे कुणाची हिंमत? एकानेच सांगावं मला हिंमत आहे म्हणून. आम्ही मुलांच्या हातातल्या लेकराचा 100% मोबाईल आज काढून घेऊ, नाही काढून घेऊ शकणार. सवय लागली, ती सवय तर आम्हीच लावली. पण मी त्या सवय तुम्हाला डायरेक्ट मोडा म्हणणाऱ्यापैकी नाही. पण एक गोष्ट नक्की करा बाळांनो, तुम्ही पण ऐका, तुम्ही घ्या, जरूर घ्या मोबाईल, पण त्याची अट आहे, तुमच्या आई सोबत, तुमच्या पप्पा सोबत किंवा तुमच्या आजी आजोबा सोबत बाजूला बसायचा, मोबाईल पाहायचा. आणि दुसरी गोष्ट, या मोबाईल मध्ये तुम्ही काय पाहताय त्याचं अनालिसिस करायचं, तेवढं लिहून काढायचं. तुम्ही 15 मिनिट बघा, त्याचं लिहून काढा काय पाहिलं ते. तुम्ही पबजी जरी पाहिलं असतं तर लिहून काढा. कोण कोण काढतं लिहून? पाहण्याबद्दल आक्षेप नाही, पण जे पाहतोय ते पूर्णच्या पूर्ण तुम्हाला उतरून काढावं लागेल. जेवढं पाहिलं तेवढं. पिक्चर कसं सांगतं, पूरा एनालाइज करना है. ऐसा तो हैंड रेज कर रहे लेकिन ये नहीं हो सकता बेटा, हैंड्स डाउन. मुळात ही भूमिका काय आहे, आपल्याला काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टीला अनालिसिस करायला. सोपी नाही गोष्टी. दुसरा शिक्षणाचा हेतू आहे 21st सेंचुरी मधली दुसरी थीम,
यू प्रिपेअर युअर सेल्फ फॉर. आपण एकत्र आहोत. आज आपल्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन झालं. आता विज्ञानाचं प्रदर्शन कोणी केलं? हा बच्चे कंपनी. थोडा वेळ माझ्याकडे लक्ष द्या. आपल्याला खूप कमी वेळामध्ये एन्जॉय करायला बाहेर जायचंय. आता आपल्याला जास्त वेळमध्ये बसायचं नाही आणि जास्त वेळ आपल्याला ऐकायचं पण नाही काय. आता बच्चे कंपनीने थोडा वेळ द्यायचा आणि बच्चे कंपनीचे जे पालक मंडळ आहेत त्यांनी थोडाच वेळ द्यायचा. मला जास्त बोलायला मुळातच आवडत नाही आणि वरच्या लोकांना तर काही वेळ वगैरे ते आवडत नाही. याच्यापेक्षा महत्वाचं काम असेल तर यांनी पण जायचं, याच्यापेक्षा महत्वाचं असेल तर तुम्ही पण जायचं. माझं बोलणं ऐकण्यासाठी सगळ्यांनी थांबावं असं काय. कारण सगळ्यात महत्वाचं की लाईफमध्ये जर काही महत्वाचं असेल तर लाईफमध्ये महत्वाचं असतं फक्त टाइमच. कारण टाइम पेक्षा दुसरं काय असं मला काहीच वाटत नाही. कारण टाइम इज लाईफ आणि प्रत्येकाच्या टायमिंग सेट झालेले असतात. कधी कधी काही माणसं वेळे असतात ते आपली सेटिंग बिघडवतात दुसऱ्यासाठी. तर ते वेळे माणसं काय असतात त्यापैकी आमचाही नंबर असू शकतो वेळेमध्येच. आमचा नंबर शाळेत नाहीये. पण मुद्दा हा आहे की काही एखादा योग जो जुळून येतो ना तो योग असा आहे. तर फक्त बघा की अशी संधी कधी येत नाही. मी का थांबलो सर कदम सर? अशी संधी कधी येत नाही कारण भारत घडवायला निघालेले लोक आणि सगळ्या भारत घडवायला निघालेल्या लोकांच्या डोक्यात डोळ्यापुढे आहे की महासत्ता भारत. माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की भारत महासत्ता कधीच होऊ नये भारत महासत्ता. कारण भारताला जर महासत्ता व्हायची असेल तर त्याला सत्ता गाजवायची कशावर? म्हणजे त्याच्या डोक्यात म्हणजे त्याचं विजन काय आलं की मी महासत्ता झालो पाहिजे. याचा अर्थ मी सत्ताधीश झालो पाहिजे. म्हणजे मला सत्ता कोणावर गाजवायची? आता भारत महासत्ता होत असताना त्याला सत्ता ज्यांच्यावर गाजवायची त्यांच्याबद्दलचं काय असेल? इंग्लंड महासत्ता झालं ना. इंग्लंडच्या बाबतीत काय होतं की इंग्लंड के बारे में ऐसा कहा जाता था कि इंग्लंड के साम्राज्य पे सूरज कभी डुबता नहीं था. म्हणजे आता जर आपल्याकडे दिवस निघालेला ना तर इथे इंग्रजांचंच राज्य होतं आणि जिथे आता दिवस मावळलेला ना तिथे इंग्रजांचंच राज्य होतं. म्हणजे इंग्रजांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. आता काय परिस्थिती आहे? म्हणून मुद्दा असले काही स्वप्न वगैरे डोक्यात असं होते नाही. खरं काय असं ते पाहूया. आणि एक टिपिकल असं मला बोलायचंय की इथं आहे बालक आणि चालक. बघा पालकांचं एकच लक्ष आहे. पालकांचं काय लक्ष आहे? मुलं घडली पाहिजे. बरोबर आहे ना? ह्या शाळेत आपण लेकर कशासाठी घातले? या पालकांचं एवढंच लक्ष आहे की मुलं घडली पाहिजेत. आणि या मुलांना घडवणाऱ्या या चालकांचं हे त्यांचे चालक आहेत, हे टीचर कंपनी, यांचं काय लक्ष आहे? मुलं घडली पाहिजे. पालकांचं लक्ष आहे मुलं घडली पाहिजे. या चालकांचं लक्ष आहे मुलं घडली पाहिजे. मग आता तुमचं दोघांचं स्वप्न साकार झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? जर घडले तर पालक काय म्हणतील? आम्ही चांगल्या शाळेत घातले. आणि जर घडले तर हे टीचर लोक काय म्हणतील? आम्ही घडवले. पण तुम्ही दोघांनी सांगा बरं हे 100% सत्य आहे का? मला प्रश्न विचारायचा आहे की न घडलेल्या लेकरांची जिम्मेदारी कोण घेणार आहे? कारण आता हे तर भट्टीत आपल्याच आहेत ना. आता यांना बाहेर यांची भट्टी बाहेर आहे का? नाही. मग होईल रिस्पॉन्सिबल कोणा? जर यातले काही मुलं घडले नाही तर जिम्मेदार कोण? कसं असं कसं होऊ शकतं? नाही, मला हेच सांगायचंय. मला हेच सांगायचंय. घडायलाही मुलं जिम्मेदार नाही. मला म्हणूनच मुद्दा मला जे बोलायचंय तेच बोलायचंय. आणि ते कोणासमोर बोलायचंय? पालक आणि चालक दोघांच्या समोर. पालक, चालक आणि बालक याच्या इतका उत्तम संयोग जगात दुसरा कोणताच नाही. आणि तो संयोग इथं आहे. हे मुलं घडले पाहिजे हीच तुमची इच्छा आहे. हे मुलं घडले पाहिजे हीच इच्छा, ही यांची इच्छा आहे. आणि ही इच्छा जर 100% पूर्ण करत असेल तर व्हॉट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी डिव्हाइड झाली पाहिजे. तुमची जिम्मेदारी आहे, तुमची जिम्मेदारी आहे. आणि या जिम्मेदारीची जर आपण या रिस्पॉन्सिबिलिटीची जर आपण डिव्हायडेशन करून आपापली रिस्पॉन्सिबिलिटी जर ऍक्सेप्ट केली तर माझ्याकडनं तुम्ही आताच याच ठिकाणी माझ्याकडनं बॉन्डवर लिहून घ्या की यातले एकही बिघडणार नाही, सगळेच घडतील. एकही बिघडणार नाही. मी सांगतो तुम्हाला एकही बिघडणार नाही. फक्त बाइंडिंग काय झाली पाहिजे त्यातलं एक साधं गणित उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आम्ही शाळेत होतो सर आणि आम्हाला शिकवायला लागले. मला वाटतं मी 6वीला असं तेव्हाचा प्रश्न तुम्हाला. आम्हाला सर शिकवायला लागले.
माझ्या बहिणीला तुम्ही नीट ऐका. आम्हाला सर शिकवायला सर काय म्हणाले, विद्यार्थ्यांनो धूम्रपान करू नये. आता ही मुलं लहान आहेत, म्हणजे यांच्या समोर सुद्धा हे नाही बोललं पाहिजे. जर एक 10वीचा जर 8वी 10वीचा क्लास असतात लक्षात आला तर ते सर आम्हाला सांगत होते की सर विद्यार्थ्यांनो धूम्रपान करू नये, धूम्रपान केल्याने कॅन्सर होतो. किती सांगितलं होतं सगळ्यांना कळालं नाही माझं बोलणं की विद्यार्थ्यांनो धूम्रपान करू नये, धूम्रपान केल्याने कॅन्सर होतो. साधी गोष्ट. माझ्या पाठीमागे एक विद्यार्थी बसला होता, तो माझा मित्र होता. त्यानं माझं शर्ट असं ओढलं आणि मला म्हणाला, अरे अरे धूम्रपान म्हणजे काय? त्याच्या डोक्यात धूम्रपान म्हणजे कशाचं तरी पान असावं. हा, धूम्रपान म्हणजे व्यसन नाही, त्याला ते नॉलेजच नाही ना. त्यानं माझे शर्ट ओढलं, मला म्हणाला, अरे अरे धूम्रपान म्हणजे काय, हे कशाचं पान असतंय? माझ्या डोक्यात आलं की याच्या डोळ्यासमोर काय फिट आली, झाडाची पानं, वेलीची पानं, पुस्तकाची पानं, अशी काहीतरी पानं अशी फिट त्याच्या डोळ्यासमोर आली. याच्या डोळ्यासमोर सरांची फिट नाही. आणि सर आग्रहाने सांगत होते की मुलांनो धूम्रपान करू नये, धूम्रपान करणे म्हणजे काय असतं, त्याने कॅन्सर होतो, ते शरीराला घातक असतं. त्याच्या डोक्यात ते बसलं, घातक असतं. मग त्याला म्हणून उत्सुकता लागली की हे पान कोणतं आहे ते तपासावं, कारण हे घातक असतंय. आणि त्याने मला शर्ट ओढलं, चिमटा काढला आणि मला म्हणाला ते धूम्रपान कशाचं पान असतं मला सांग. मला हसायला आलं, पण आता हसतो कसा, समोर सर होते, माझ्या विद्यार्थी हसलो नाही. म्हणलं थांब तुला इंटरव्ह्यू मध्ये सांगतो. मग इंटरव्ह्यूची सुट्टी झाली, मी त्याला सांगितलं. मग त्यानं म्हणाला धूम्रपान म्हणजे झाडाचं पान नाही, पुस्तकाचं पान नाही, वहीचं पान नाही. तर धूम्रपान करणे म्हणजे व्यसन करणे. व्यसन करणे म्हणजे काय, बिडी ओढणे, तंबाखू ओढणे, तंबाखू खाणे, सिगरेट ओढणे, याला धूम्रपान म्हणतात. असं आहे का? आणि मग त्यानं काय होतं म्हणे, तर सरने सांगितलं नाही का धूम्रपान करू नये कारण त्याने कॅन्सर होतो. तर ते विद्यार्थी काय म्हणाला ते मला बोलले. ते काय म्हणे, सरला कळत नाही. काय म्हणतो विद्यार्थी, धूम्रपान केल्याने कॅन्सर होतो ही गोष्ट चुकीची आहे म्हणला, सरला कळत नाही. माझं डोकं म्हणजे हायजॅक झालं ना, हुंड्या निघालं असं जे सरला कळत नाही ते ह्याला कसं काय कळालं. मी म्हणलं कसं काय असतं, अरे सर खोटं नसतात बोलत, सरांचा अभ्यास असतो, सरांनी विचार करून अभ्यास करून आपल्याला शिकवण्यासाठी सांगितलंय आणि तो असं कसं म्हणतो सरला कळत नाही. ते पुढं काय म्हणाले ते ऐका. ते म्हणाले बाबा जर हे सरांना कळालं असतं तर मला सांग, सर शाळा काय आताच आहेत का? नाही, आपली बाप कोणती शाळेत शाळा होते असतात. मग आपल्या बापाला सांगितलं नसतं का म्हणे. आणि हा ऐका तुम्ही फक्त एक मिनिट ऐका, तुम्हाला सगळंच कळतंय. आपल्या बापाला सांगितलं असतं का म्हणे. बरं ठीक आहे, नसेल सांगितलं नसेल सांगू दे, बरं आपल्या बापाला वाईट वाटतंय म्हणे. नाही, मी म्हणाले असं का बोलायला मला कळलं ना. ते मी पुन्हा त्याच्यात बोलायला गेलो. ते म्हणे हे बघ धूम्रपानानं काही कॅन्सर वगैरे होत नसतो. त्याचं कारण सांगतो म्हणे की माझे पप्पा बिडी ओढतात आणि बिडी पेटवून मलाच द्यायला नव्हतं. मी रेग्युलर त्यांना बिडी पेटवून देतो आणि बिडी जर तिथपर्यंत जायला झाली तर बिडी विजली नाही पाहिजे याची जिम्मेदारी माझ्यावर असते. त्याच्यामुळे मी पण एकदा ओढूनच पप्पाला बिडी देतो. पप्पालाही कॅन्सर झाला नाही, मलाही झाला नाही, दुसऱ्यांना काय करतो नाही. आता इथं बसलेले तुम्ही सगळे पालक, हे तुमचे बालक आणि हे त्यांचे चालक आहेत. तुम्ही ठरवा कोणाचं चुकलंय काय चुकलंय. शाळा ही संस्काराचं केंद्र जरी असली तरी शाळेच्या संस्काराला मर्यादा आहेत. अमर्याद संस्कार करण्याची जिम्मेदारी तुमच्यावर असते. आणि तुम्ही जर तुमच्या संस्काराची जिम्मेदारी जर सोडली तर तुमचे लेकर शाळेत आल्यामुळं ज्ञानी होतील, हुशार होतील, ज्ञानी होतील. त्याच्या पुढे जाऊन त्यांचं ज्ञान वाढेल, ज्ञानाच्या पुढे जाऊन त्यांचं विज्ञान वाढेल. ते विज्ञानी सुद्धा होतील, पण ते सुज्ञानी होतील का नाही याची गॅरंटी तुम्हाला आणि यांना मिळून द्यावी लागेल. त्या लेकरांना सुज्ञानी करण्याची जिम्मेदारी तुमची घ्यायची. ज्ञानी तर होणारच आहेत. आता काय तुम्ही नका शिकू लेकरांना. मी तुम्हाला लिहून देऊन सांगतो, एकही लेकरू शाळेत नाही उद्या, एकही लेकरू शाळेत न येता सुद्धा ज्ञानी होणार आहे. कारण आता शाळा त्याच्या हातात आहे. दुनिया ही मुठ्ठी नाही, आता दुनिया मुठ्ठीत आलेली आहे. आणि बघा तर ते गेले होतो आणि प्रश्न करत होतो विद्यार्थ्यांना, सर त्यांची उत्तर जर होती ना की असं का झालं, त्याची उत्तर जर होती तर तुम्ही कल्पना नाही करू शकता. ते मॅग्नेट वरती दिशा दाखवणारे पुस्तकामध्ये ते मॅग्नेट वर दिशा दाखवायची. ते मॅग्नेट वर दिशा दाखवली, ते मॅग्नेट लागलं की त्याला पूर्व पश्चिम दिसली. तर ते सांगत होतं असं कसं काय झालं. म्हणले हे मॅग्नेट काय सांगते, वाऱ्याची दिशा खायला इकडून हवा एकदम सांगते. आता ते सर जरा होतं, त्यांनी काय केलं, पटकन 30 मॅग्नेट घेतलं, ह्याला चिटकवलं, याला चिटकवलं. आता हे कसं काय दाखवलं. सर म्हणले हवामध्ये दोन हवायची, दोन्ही हवायची, काय एकच होतं ना. पण त्यानं उत्तर काय दिलं, त्याच्या पुढे त्याची राजकीय तयार होती आणि कोण कुठे इकडे तर मी आहे की असं सर म्हणत. मी म्हणलं सर थांबा, पुढचं वर्जन आहे. म्हणलं कसं, आणि इकडे येऊन जायचं ते म्हणलं
लक्षात आलं का तुमच्या काय? याचा अर्थ काय की ते टॅलेंट कुठे चाललंय? टॅलेंट हाय टॅलेंट आहे, फक्त जिम्मेदारी तुमची आहे की संस्कार नावाचा एक प्रयोग असतो. हे लेकरं कितीही ज्ञानाचे प्रयोग करू द्या, या लोकांनी कितीही विज्ञानाचे प्रयोग करू द्या, ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या प्रयोगाच्या बळावरती हे लेकरं मोठी होतील, पण ते तुमच्या संस्कार नावाच्या प्रयोगाशिवाय माणूस होणार नाही. तुम्हाला तो संस्कार नावाचा प्रयोग करावा लागेल. एक उदाहरण देऊन माझं भाषण संपूर्ण करतो. काय झालं सर, एकदा आई वडिलांचे संस्कार लेकरावरती होते आणि काय ते आई वडील काय करायचे, आपल्या घरी आलेल्या माणसाला चहा पाणी जेवण केल्याशिवाय जाऊ द्यायचे नाही. आणि त्यांना जायचं होतं गावाला. मग आता त्यांना गावाला जायचं तर त्यांनी काय म्हणाले, बाबा आपल्या जर घरी कोणी आलं तर त्यांना चहा पाणी द्या बरं का, आणि घरात जेवायला असेल तर जेवण करून जा म्हणावं, जेवल्याशिवाय जाऊ देऊ नका. एवढाच संस्कार काय, चहा पाणी देणे आणि जेवायला घालणे. ज्या दिवशी आई वडील गावाकडे गेले त्या दिवशी चोरांनी त्यांच्या घरावर लक्ष ठेवलं होतं आणि चोरांनी असं ठरवलं की आज आई वडील घरी नाही का, आता आपण यांच्या घरात चोरी करू. आणि चोर घरी आले त्या चोरांनी ठरवलं यांच्या घरात चोरी करायची. आता लेकरावरती संस्कार काय, लेकरावरती संस्कार, घरी आलेल्या माणसाला ती चोर घरात शिरायले, ते पोरांनी आलेले थांबा घरी आल्यानंतर पाणी प्यायचं असतं. ते लेकरांनी त्यांना पटकन पाणी दिलं. मग पाणी दिलं त्यांना चोरी करायची होती ना, ते घरात शिरले. ते म्हणजे कसं नाही, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा ना. आम्हाला आईने सांगितलं आलेल्या माणसाला काय मागितलं तर द्यायचं, त्याला तसं नाही जाऊ द्यायचं, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देऊ. मग आता ते चोर आहेत ना, चोर काय म्हणाले, हे कुठं आहे, ते कुठं आहे, ते कुठं आहे, ते कुठं आहे, हे ते सगळं लेकरांनी दाखवलं. चोरांना जेवढं घ्यायचं तेवढं चोरांनी घेतलं, त्याची गाठोडी बांधली. समोरच लेकर आहे ते त्यांनी मागितलं की किती काय म्हणून सांगायचं, हे कुठं म्हणलं किती काय म्हणून सांगायचं. ते लेकरांनी सगळं घर दाखवलं, चोरांनी सगळं घर धुवून घेतलं आणि मग ते गाठोडी बांधून निघाले की लेकर राहिले का. तर आमच्या आईने सांगितलं म्हणले की घरी कोणी जर आलं तरी त्याला जेवायला घातल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही, आणि तुम्ही जर जेवला नाही तर आम्ही तुम्हाला जेवलं काहीच घेऊ देणार नाही आणि आम्ही तुम्हाला पण जाऊ देणार नाही. तुम्ही हे सगळं घेऊन जा, फक्त जेवण करून जा, कारण स्वयंपाक पण झाले सगळे. आवर्जून उपस्थित असलेले इंगोले सर, जोगदन सर, धानोरकर सर, आमचे रेणापूरचे आदरणीय गोडबर्ले सर, या शाळेचे अध्यक्ष रमेशबाबा कदम, तसेच शाळेचे मुख्याध्यापक शीतल मॅडम, सर्व शिक्षक वृंद, या कार्यक्रमाला जमलेले सर्व पालक वृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या कार्यक्रमातून वेगवेगळे विज्ञानाचे प्रयोग या ठिकाणी आयोजित केले होते आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही जे काही वर्षभर तुमच्या पुस्तकातून, त्याच्यानंतर जे काही आपण आजूबाजूला ज्या गोष्टी पाहतो त्याच्यातून काही गोष्टी शिकून या ठिकाणी तुम्ही जे विज्ञानाचे प्रयोग सादर केले होते आणि त्याचं एक्सप्लेनेशन केलं होते, खूप चांगल्या प्रकारे केलं. चांगल्या प्रकारची मेहनत तुम्ही या ठिकाणी घेतलेली आहे, त्याच्यामुळे जोरदार तुमच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवल्या. या ठिकाणी जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आज विशेष म्हणजे 4 वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे पाहुणे आलेले. हा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे एक दिवस पण कमी पडेल असं मला वाटते, कारण एक होते मानसोपचार तज्ञ, दुसरे आमचे विज्ञानाचे शिक्षक गोडबर्ले सर, ज्यांना खूप विज्ञानाप्रती रुची आणि त्याच्याबद्दल माहिती आहे. पुन्हा नंतर आता थोड्या वेळापूर्वीच आमच्या जोगदन सरांनी या ठिकाणी पालक आणि चालक यांचं काय कुठल्या प्रकारचं योगदान पाहिजे हे या ठिकाणी सांगितलेले. आणि धानोरकर सर, ज्यांना की त्यांनी आता आम्हाला माहित नव्हतं तुम्ही इतिहासाचे शिक्षक आहेत, कारण भगरे सरांनी सांगितलं मला सायन्स टीचर, आम्ही ते सायन्स टीचर उभं धरलं तुम्हाला. तर या ठिकाणी आंबेगावमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे धडे, विज्ञान प्रदर्शन भरवणे आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणे हे खूप चांगलं. सर तुम्ही छंद जोपासलेला आहे, तुमची आवड
की आज विद्यार्थ्यांसमोर येणं खूप गरजेचं होतं. त्याच्या मागे हा पण एक हेतू होता सरांचा तुम्हाला बोलवण्याचा. आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी छोटेसे एक्सपेरिमेंट या ठिकाणी दाखवलेत आणि त्याच्यानंतर तुम्ही जो एक महत्वाचा संदेश दिलाय की बाबा ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट का घडते तेच एक प्रकारचं विज्ञान आहे. तर तुम्ही सर्वजण विज्ञानाचा शोध घेण्यासाठी जे काही आपल्याकडे फिनॉमिनन होतात, एखादा काहीतरी इन्सिडेंट होतो तर तुम्ही ते का होतं हे शोधणार आहात का सर्वजण? यस और नो? रीजन ढूंढने वाले हैं सभी? चलो, तर आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात. तुमचा खूप असा बहुमूल्य वेळ सर्वांनी या ठिकाणी दिला त्याबद्दल मी या संस्थेच्या वतीने या शाळेचा सचिव म्हणून मी तुम्हाला तुमचे अभिनंदन आणि आभार मानतो. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना गाईड केलं, मोटिवेट केलं, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.